मोदी का परिवार ही जी भाजपने मोहीम सुरू केलेली आहे ती अत्यंत बालिश आणि पोरकटपणाची आहे. परिवार म्हणजे नेमकं काय हे समजायचं असेल तर स्वतःला त्या परिवाराशी आपण निगडीत आहोत असं वाटलं पाहिजे. राष्ट्रप्रमुखाचा राष्ट्र हेच परिवार असतं हे सत्य आहेच. मग परिवारामध्ये दुजाभाव करणं, हिंदू मुस्लिमांमध्ये दुजाभाव करणं, नॉर्थ ईस्टचे लोक, काश्मीरचे लोक, दक्षिणेतील लोक यांचीही दुजाभाव करणं, विशिष्ट वर्गाला जवळ करणं आणि विशिष्ट वर्गावर अन्याय करण्याची परंपरा सुरू ठेवणं, याला परिवार म्हणत नाहीत, याला परिवार प्रमुख म्हणत नाहीत. अशा स्थितीमध्ये मोदी का परिवार म्हणजे ह्या विशिष्ट संघी लोकांचा किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांपुरता तो असेलही कदाचित, परंतु याला काही राष्ट्र एक परिवार आहे असं म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे असं मला वाटत नाही. एक राष्ट्रप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या जर उचलल्या असत्या, सर्व नागरिकांना एक समान मानून समान दृष्टीने पाहत त्यांच्यावर ममता केली असती, त्यांच्या सुखदुःखांमध्ये सहभागी झाले असते आणि त्यांना आर्थिक उत्थान होण्यासाठी, सामाजिक उत्थान होण्यासाठी प्रयत्न केले असते, तर आपण एक परिवार या शब्दाला काहीतरी अर्थ देऊ शकलो असतो. परंतु दुर्दैवाने मोदींना व्यक्तिगत परिवार नाही, हा तर त्यांचा व्यक्तिगत प्रश्न झाला, परंतु राष्ट्राला परिवार मांडण्यासाठी एवढं कोणतं आपण कर्तृत्व दाखवलंय याची त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे आणि मगच अशा प्रकारचे घोषणा दिली पाहिजे. अन्यथा ही अंगलट येण्याची शक्यता जास्त आहे. धन्यवाद.